Hello everyone, this is Prachi and you're watching efutureinsight.com, जिथे आपण शिकतो इंग्लिश आपल्या मातृभाषेतून. आज आपण पाहणार आहोत वेनचा वापर करून आपण क्वेश्चन कसे विचारायचे आणि त्याची उत्तरं कशी द्यायची. आय एम शुअर या आधी आपण जे व्हिडिओ बघितलेत त्याची तुम्ही प्रॅक्टिस केली असेल आणि तुम्ही इंग्लिश शिकला असाल. सहज सोप्या पद्धतीने जर तुम्हाला इंग्लिश अजून व्यवस्थित शिकायचं असेल तर तुम्ही क्लास जॉईन करू शकतात. डिस्क्रिप्शन मध्ये नंबर आहे, त्या नंबरवर तुम्ही कॉल करून लाईव्ह क्लासेस चे आपले जे सेशन्स असतात ते बुक करू शकतात. ओके, सो लेट्स स्टार्ट आवर टुडेज इंग्लिश स्पीकिंग प्रॅक्टिस विथ वेन. गाईज, लेट्स अंडरस्टँड की वेन आपण बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने विचारू शकतो. वेन म्हणजे काय, तर एखाद वेळेस आपल्याला ज्या गोष्टीची वेळ विचारायची असेल तेव्हा आपण वेन विचारतो. फॉर एक्झाम्पल, तू किती वाजता उठतोस, तू किती वाजता झोपतोस, तुझी अॅनिव्हर्सरी कधी आहे, त्यानंतर तुझं डेली शेड्यूल काय आहे. ओके, सो वेन डू यू गो टू बेड, वेन डू यू डू युअर होमवर्क, वेन डू यू गो टू स्कूल. ओके, तू केव्हा शाळेत जातो, तू केव्हा नाश्ता करतो, तू कधी उठतोस. असे आपल्याला ज्या वेळेला वेळ विचारायची असते तेव्हा आपण वेनचा वापर करतो आणि प्रश्न विचारतो. सो लेट्स स्टार्ट विथ आवर प्रॅक्टिस. लक्षात घ्या की मी सेंटेन्स बोलणार आहे, मराठीत अर्थ सुद्धा सांगणार आहे आणि नंतर पुन्हा एकदा क्वेश्चन आन्सर आपण बोलणार आहोत. तेव्हा तुम्ही सुद्धा माझ्या बरोबर बोलून त्याची प्रॅक्टिस करायची आहे. ओके, आणि मी गॅप सुद्धा घेईन, सो त्या गॅप मध्ये तुम्ही सुद्धा परत एकदा ते सेंटेन्स बोलायचं आहे आणि आन्सर द्यायचं आहे. नाव सो लेट्स स्टार्ट आवर व्हिडिओ. सो या व्हिडिओमध्ये आपण 100 पेक्षा जास्त वेनने क्वेश्चन्स कसे विचारले जातात आणि त्याचे आन्सर्स कसे द्यायचे हे बघणार आहेत. सो वेनचा वापर करून आपण वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारू शकतो. फॉर एक्झाम्पल, वेन डू यू वेक अप, वेन इज युअर मीटिंग. ओके, सो इथे डिफरंट सेंटेन्स पॅटर्न आहेत. सो सेंटेन्स पॅटर्न आपण प्रत्येक सेंटेन्स पॅटर्नचे मोर दॅन 30 एक्झाम्पल्स बघूया. सो लेट्स स्टार्ट विथ आवर फर्स्ट सेंटेन्स पॅटर्न, दॅट इज वेन डू यू. ओके, सो तू केव्हा उठतोस, केव्हा नाश्ता करतोस, केव्हा शाळेत जातोस, ह्या सगळ्या प्रश्नांच्या किंवा अशा प्रकारच्या प्रश्नांसाठी वेन डू यू वापरलं जातं. लेट्स स्टार्ट विथ आवर फर्स्ट क्वेश्चन, दॅट इज वेन डू यू वेक अप. तू कधी उठतोस? आय वेक अप ॲट 6 AM. मी सकाळी 6 वाजता उठतो. नाव इट्स युअर टर्न टू स्पीक. वेन डू यू वेक अप? आय वेक अप ॲट 6 AM. When do you wake up? I wake up at 6 AM. Good. Okay, so असं बोलून तुम्हाला सुद्धा प्रॅक्टिस करायची आहे. नेक्स्ट, when do you have breakfast? तू नाश्ता कधी करतोस? I have breakfast at 8 AM. मी सकाळी 8 वाजता नाश्ता करतो. When do you have breakfast? I have breakfast at 8 AM. When do you have breakfast? I have breakfast at. Next, when do you go to school? तू शाळेत कधी जातोस? I go to school at 9 AM. मी सकाळी 9 वाजता शाळेत जातो. नाउ इन्स्टेड ऑफ स्कूल जर तुम्हाला विचारायचं असेल तू ऑफिसला कधी जातो, तर फक्त स्कूलच्या जागी तुम्ही ऑफिस म्हणू शकतात. When do you go to office? When do you go to market? When do you go for work? ओके, असे तुम्ही सेंटेन्स बनवू शकतात. When do you go to school? I go to school at 9 AM. When do you go to school? I go to school at 9 AM. परफेक्ट. तुम्ही सुद्धा मोठ्याने बोलून प्रॅक्टिस करा. जेव्हा जितक्या जास्त वेळेला हे सेंटेन्स तुमच्या तोंडातनं बाहेर पडतील तितकं जास्त तुम्हाला कॉन्फिडन्स येईल. ओके, ग्रेट. नेक्स्ट, वेन डू यू प्ले विथ फ्रेंड्स? तू मित्रांसोबत कधी खेळतोस? आय प्ले विथ फ्रेंड्स इन द इव्हनिंग. मी संध्याकाळी मित्रांबरोबर खेळतो. वेन डू यू प्ले विथ फ्रेंड्स? आय प्ले विथ फ्रेंड्स इन द इव्हनिंग. नाव इट्स युअर टर्न. नेक्स्ट, वेन डू यू डू युअर होमवर्क? तू तुझा गृहपाठ कधी करतोस? आय डू माय होमवर्क इन द आफ्टरनून. मी दुपारी माझा गृहपाठ करतो.
When do you do your work? I do my work in the afternoon. So होमवर्क विचारायचा असेल तर तुम्ही होमवर्क विचारू शकता. नुसतं तू कधी काम करतो सो तेव्हा तुम्ही वर्क वापरू शकता. कम ऑन, रिपीट आफ्टर मी. When do I do after. Next, when do you go to bed? I go to bed at 10 p.m. तू झोपायला कधी जातोस? मी रात्री 10 वाजता झोपायला जातो. When do you go to bed? I go to bed at 10 p.m. When do you go to bed? I go to bed at 10 p.m. Next, when do you eat lunch? तू दुपारचं जेवण कधी करतोस? I eat lunch at 1 p.m. मी दुपारी 1 वाजता जेवण करतो. When do you eat lunch? I eat lunch at 1 p.m. Next, when do you visit your grandparents? तू तुझ्या आजी आजोबांना कधी भेटतोस? I visit my grandparents on Sundays. मी रविवारी माझ्या आजी आजोबांना भेटतो. I visit my grandparents on Sundays. When do you visit your grandparents? I visit my grandparents on Sundays. When do you visit your grandparents? Visit Sundays. Very good. Next, when do you read books? तू पुस्तकं कधी वाचतोस? I read books at night. मी रात्री पुस्तकं वाचतो. When do you read books? I read books at night. When do you read books? At night. Next, when do you watch TV? तू टीव्ही कधी बघतोस? I watch TV in the evening. मी संध्याकाळी टीव्ही बघतो. When do you watch TV? I watch TV in the evening. When do you watch TV? I watch TV in the evening. मी हे हळूच बोलते आहे तेव्हा तुम्हाला मोठ्याने बोलायचं आहे, राईट? नुसतं ऐकू नका, मोठ्याने बोला. नेक्स्ट, when do you visit the park? तू उद्यानात कधी जातोस? I visit the park on weekends. मी आठवड्याच्या शेवटी किंवा वीकेंडला उद्यानात जातो. When do you visit the park? I visit the park on weekends. Do you visit the park? I visit the park on weekends. Next, when do you clean your room? तू तुझी खोली कधी स्वच्छ करतोस? I clean my room on Saturdays. मी शनिवारी माझी रूम क्लीन करतो. When do you clean your room? I clean my room on Saturdays. When do you clean your room? I clean my room on Saturday. Next, when do you exercise? तू व्यायाम कधी करतोस? I exercise in the morning. मी सकाळी व्यायाम करतो. When do you exercise? I exercise in the morning. When do you exercise? I exercise in the morning. Next, when do you water the plants? तू झाडांना पाणी कधी घालतोस? I water the plants every morning. मी दर सकाळी किंवा दररोज झाडांना पाणी घालतो. ओके, when do you water the plants म्हणजे काय? झाडांना पाणी घालणे. When do you water the plants? I water the plants every morning. Next, when do you feed the dog? तू कुत्र्यांना कधी खाऊ घालतोस? I feed the dog in the evening. मी संध्याकाळी कुत्र्यांना खाऊ घालतो. When do you feed the dog? I feed the dog in the evening. When do you feed the dog? I feed in the evening. Very good. I'm sure you guys are practicing with me. Next, when do you visit the library? तू ग्रंथालयाला कधी जातोस? I visit the library on weekends. मी वीकेंड्सला ग्रंथालयात जातो म्हणजे लायब्ररीत जातो. When do you visit the library? I visit the library on weekends. When do you visit the library? I visit
नेक्स्ट, वेन डू यू पेंट? तू चित्र कधी काढतोस? आय पेंट ऑन संडेज. मी रविवारी चित्र रंगवतो. ओके, सो ड्रॉइंग करणे म्हणजे चित्र काढणे आणि पेंट म्हणजे तुम्ही रंगवणे असं समजू शकता. सो वेन डू यू पेंट? आय पेंट ऑन संडेज. नेक्स्ट, वेन डू यू प्ले व्हिडिओ गेम्स? तू व्हिडिओ गेम्स कधी खेळतोस? आय प्ले व्हिडिओ गेम्स इन द इव्हनिंग. मी संध्याकाळी व्हिडिओ गेम्स खेळतो. वेन डू यू प्ले व्हिडिओ गेम्स? आय प्ले व्हिडिओ गेम्स इन द इव्हनिंग. When do you play video games? I play video games in the evening. Next, when do you visit your cousin? तू तुझ्या चुलत भावांना कधी भेटतो? आय विजिट माय कझिन ड्युरिंग हॉलिडेज. म्हणजे मी सुट्टीमध्ये माझ्या कझिन्सला भेटतो. सो इथे कझिन्स म्हणजे ते तुमचे चुलत भाऊ बहीण कोणी असू शकतं. When do you visit your cousins? I visit my cousins during holidays. When do you visit your cousin? I visit my cousin. Now, if you can consider की आपल्याला फक्त इथे शेवटचा वर्ड चेंज करायचा आहे. आता इथे काय तू त्यांना कधी भेटतोस? तो इथे तुम्हाला कझिनच्या ऐवजी तुम्हाला जर म्हणायचं असेल फ्रेंड्स, तर तुम्ही फक्त कझिनच्या जागी फ्रेंड्स टाकायचं आहे. वेन डू यू विजिट युअर फ्रेंड्स? वेन डू यू विजिट युअर mother? When do you visit your father? Or you can say when do you visit your grandparents? So can you notice that only we are changing the last name here? So असं समजू नका की हे एक सेंटेन्स आहे. या एका सेंटेन्स वरून तुम्ही मल्टिपल सेंटेन्स स्वतः तयार करायचे आहेत आणि समजून प्रॅक्टिस करायची आहे. ओके, येस. सो याच्यात रॉकेट सायन्स असं काही नाहीये. खूप सिम्पल टेक्निकने मी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करते आणि तुमची प्रॅक्टिस करून घेते. त्यामुळे ही प्रॅक्टिस तुम्ही अजिबात मिस करू नका. आणि अशी खूप सारी प्रॅक्टिस जर तुम्हाला करून घ्यायची असेल तर तुम्ही ऑनलाईन क्लासेस जॉईन करू शकतात. ओके, आणि मला फॉलो करू शकतात. नेक्स्ट, वेन डू यू टेक अ शावर? तू अंघोळ कधी करतोस? आय टेक शावर इन द मॉर्निंग. मी सकाळी अंघोळ करतो. आता इथे पहा, कोणी म्हणतो शावर, कोणी म्हणतो शॉवर. ओके, सो त्याचं प्रोनाउन्सिएशन नीट बघा. शार, शार. वेन डू यू टेक अ शावर? आय टेक अ शावर इन द मॉर्निंग. ओके, सो वर वर नाही म्हणायचंय, शार. दॅट्स इट. वेन डू यू टेक अ शावर? आय टेक अ शावर इन द मॉर्निंग. नेक्स्ट, वेन डू यू गो शॉपिंग? तू खरेदीला कधी जातोस? आय गो शॉपिंग ऑन सॅटरडेज. मी शनिवारी खरेदीला जाते. वेन डू यू गो शॉपिंग? आय गो शॉपिंग ऑन सॅटरडेज. नेक्स्ट, वेन डू यू गो टू द सिनेमा? तू सिनेमा बघायला कधी जातोस? आय गो टू द सिनेमा ऑन वीकेंड्स. मी वीकेंड्सला सिनेमा बघायला जाते. वेन डू यू गो टू द सिनेमा? आय गो टू द सिनेमा ऑन वीकेंड्स. I go to the weekends. Good. When do you eat dinner? तू रात्री जेवण कधी करतोस? I eat dinner at 8 p.m. मी रात्री 8 वाजता जेवण करते. When do you eat dinner? I eat dinner at 8 p.m. सो तुम्ही किती वाजता जेवतात हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा. When do you eat dinner? I eat dinner at 8 p.m. Next, when do you go for walk? तू चालायला कधी जातोस? I go for a walk in the morning. मी सकाळी चालायला जातो. When do you go for a walk? I go for a walk in the morning. I do. सो जर तुम्ही संध्याकाळी जात असाल तर तुम्ही म्हणू शकतात I go for a walk in the evening. Okay, so give your own answers. When do you visit the zoo? तू प्राणी संग्रहालयाला कधी भेट देतोस? I visit the zoo during vacations. मी सुट्टीमध्ये प्राणी संग्रहालयात जातो. When do you visit the zoo?
I visit the zoo during vacations. When do you visit the zoo? I visit the zoo during vacations. Next, when do you clean your bicycle? तू तुझी बायसिकल कधी स्वच्छ करतो? I clean my bicycle on Sundays. मी रविवारी माझी बायसिकल स्वच्छ करतो. When do you clean your bicycle? I clean my bicycle on Sundays. When do you clean your bicycle? I clean my bicycle on Sundays. Good. Come on, speak loud. Next, when do you do your laundry? Laundry म्हणजे कपडे धुणे. तू कधी कपडे धुतोस? I do my laundry on Saturdays. मी शनिवारी कपडे धुतो. When do you do your laundry? I do my laundry on Saturdays. When do you do your laundry? I do my laundry on Saturday. Next, when do you take a nap? तू कधी झोपतोस? आता नॅप म्हणजे काय? पूर्ण डीप स्लीप नाही. नॅप म्हणजे आपण दुपारची एक थोडा वेळ अर्धा तास झपकी मारतो, त्याला म्हणतात नॅप. राईट? वेन डू यू टेक अ नॅप? आय टेक अ नॅप इन द आफ्टरनून. मी दुपारी छोटीशी झोप घेतो. वेन डू यू टेक अ नॅप? आय टेक अ नॅप इन द आफ्टरनून. नेक्स्ट, वेन डू यू गो स्विमिंग? तू पोहायला कधी जातोस? आय गो स्विमिंग ऑन वीकेंड्स. मी आठवड्याच्या शेवटी पोहायला जातो. वेन डू यू गो स्विमिंग? I go swimming on weekends. When do you go swimming? I go swimming weekends. Next, when do you visit your uncle? तू तुझ्या काकांना कधी भेटतोस? I visit my uncle on holidays. मी सुट्टीत माझ्या काकांना भेटतो. When do you visit your uncle? I visit my uncle on holidays. When do you visit your uncle? I visit my uncle. Yes. So आता आपण पाहिलं when do you हे सेंटेन्स स्ट्रक्चर. आता आपण बघूया when is म्हणजे कधी आहे. राईट? सो आता बघूया when is ने सेंटेन्स कसे तयार होतात, क्वेश्चन्स कसे होतात आणि त्याचे आन्सर्स आपल्याला कसे तयार करायचे आहेत. राईट? सो तुझा वाढदिवस कधी आहे? ओके, तुझी परीक्षा कधी आहे? पार्टी कधी आहे? असे प्रश्न आपल्याला नेहमी पडतात. सो त्यावेळेला तुम्हाला बोलायचं असतं when is. ओके, लेट्स स्टार्ट द प्रॅक्टिस. When is your birthday? तुझा वाढदिवस कधी आहे? My birthday is on July 15. माझा वाढदिवस 15 जुलैला आहे. When is your birthday? My birthday is on July 15. When is your birthday? My birthday is July 15. Okay? So जर तुम्हाला कोणी तुमचा वाढदिवस विचारला तर अशा पद्धतीने सांगा. Now, see here की when is your birthday? आता तुम्हाला जर विचारायचं असेल की तुझी अॅनिव्हर्सरी कधी आहे तर तुम्ही म्हणू शकतात when is your anniversary? राईट? सो इथे आपण बर्थडेच्या जागी फक्त अॅनिव्हर्सरी चेंज केले. when is your exam? तुझी एक्झाम कधी आहे? सो बर्थडेच्या जागी आपण फक्त एक्झाम लावणार आहे. सो इतकं सिम्पल आहे इंग्लिश बोलणं, पण काय होतं की बऱ्याचदा आपल्या डोक्यात खूप साऱ्या म्हणजे क्लिअर नसतात संकल्पना की कसं नेमकं पाहायचं, कसं बोलायचं आणि ग्रामर म्हणजे काय. सो त्याचं आपल्याला खूप टेन्शन येतं. सो आपल्या या कोर्समध्ये आपण खूप सहज सोप्या पद्धतीने इंग्लिश बोलण्याची प्रॅक्टिस करतो आणि हे सेंटेन्स स्ट्रक्चर, हे सेंटेन्स कसं व्यवस्थित बोलायचं आणि त्याची ऍक्च्युअल प्रॅक्टिस कशी करायची हे आपण इथे शिकतो. सो जर तुम्ही अजून जास्त व्यवस्थित इंग्लिश शिकण्याच्या तयारीत असाल तर क्लास नक्की जॉईन करा. नेक्स्ट, when is the next holiday? पुढची सुट्टी कधी आहे? The next holiday is on August 15. पुढची सुट्टी 15 ऑगस्टला आहे. When is the next holiday? The next holiday is on August 15. Next, when is the meeting? बैठक कधी आहे? ओके, और मीटिंग कधी आहे? आता बैठक आपण कधी म्हणत नाही, मीटिंगच. When is the meeting? The meeting is at 3 p.m. मीटिंग 3 वाजता आहे. When is the meeting? The meeting is at 3 p.m. When is the meeting? Meeting is at
येस. नेक्स्ट, वेन इज द एक्झाम? परीक्षा कधी आहे? द एक्झाम इज नेक्स्ट वीक. एक्झाम पुढच्या आठवड्यात आहे. वेन इज द एक्झाम? द एक्झाम इज नेक्स्ट वीक. वेन इज द एक्झाम? द एक्झाम इज नेक्स्ट वीक. नेक्स्ट, वेन इज द पार्टी? पार्टी कधी आहे? द पार्टी इज ऑन संडे. पार्टी रविवारी आहे किंवा शनिवारी आहे. वेन इज द पार्टी? द पार्टी इज ऑन सॅटरडे. नेक्स्ट, when is your appointment? My appointment is at 10 a.m. तुझी अपॉइंटमेंट कधी आहे? माझी अपॉइंटमेंट 10 वाजता आहे. When is your appointment? My appointment is at 10 a.m. When is your appointment? My appointment is at 10 a.m. Next, when is the deadline? शेवटची तारीख कधी आहे? फॉर एक्झाम्पल, डेडलाईन म्हणजे एखाद्या गोष्टीची शेवटची तारीख असणे. फॉर एक्झाम्पल, वेन इज द डेडलाईन फॉर दिस प्रोजेक्ट? या प्रोजेक्टची डेडलाईन कधी आहे? म्हणजे त्यानंतर तुम्ही ते सबमिट नाही करू शकत. शेवटचा दिवस, राईट? द डेडलाईन इज टुमॉरो. सो उद्या हा शेवटचा दिवस आहे, राईट? वेन इज द डेडलाईन? द डेडलाईन इज टुमॉरो. सो डेडलाईनच्या पुढे तुम्ही फॉर दिस प्रोजेक्ट, फॉर द युनिफॉर्म, फॉर द फॉर्म काहीही लावू शकतात, एक्सटेंड करू शकतात तुम्ही सेंटेन्स. ओके. When is the deadline? The deadline is Next, when is your vacation? तुझ्या सुट्ट्या कधी आहेत? My vacation is in December. माझ्या सुट्ट्या डिसेंबर मध्ये आहेत. When is your vacation? My vacation is in December. Come on, repeat after me. When is your vacation? My vacation is in December. Next, when is the match? अरे match कधी आहे? The match is on Sunday. सामना रविवारी आहे. When is the match? The match is on Sunday. When is the match? Which is on Sunday. When is the concert? संगीताचा कार्यक्रम कधी आहे? कॉन्सर्ट म्हणजे काय? म्युझिक शोज किंवा गाण्याचे कार्यक्रम असतात. सो त्याला कॉन्सर्ट म्हटलं जातं. नेक्स्ट, द कॉन्सर्ट इज इन द नेक्स्ट मंथ. When is the concert? The concert is next month. When is the concert? The concert is next month. Instead of concert, you can say, when is the program? The program is next month. Program कधी आहे? Next month ला आहे. Right? Next, when is the wedding? लग्न कधी आहे? Okay, the wedding is in June. लग्न जून मध्ये आहे. When is the wedding? आता जर आपल्याला पर्टिक्युलर विचारायचं असेल की तुमच्या मुलीचं लग्न कधी आहे, तर तुम्ही म्हणू शकता when is the wedding of your daughter? Or you can say, when is your daughter's wedding? The wedding is in June. When is the wedding? The wedding is in June. Next, when is the festival? सण कधी आहे? The festival is in October. Or you can say, when is in Diwali? When is the Diwali? Right? When is the movie release? चित्रपट कधी रिलीज होणार आहे? The movie release is next Friday. चित्रपट पुढच्या शुक्रवारी रिलीज होणार आहे. When is the movie release? The movie release is next Friday. Next, when is your interview? तुझी मुलाखत कधी आहे? My interview is on Monday. माझी मुलाखत सोमवारी आहे. When is your interview? My interview is on Monday. When is your interview? Very good, guys. Come on. ओके, तुम्हाला जर जास्त वेळ प्रॅक्टिससाठी हवा असेल तर तुम्ही स्क्रीन पॉज करू शकतात आणि सेंटेन्स मोठ्याने बोलू शकतात. नेक्स्ट, व्हेन इज द वर्कशॉप? कार्यशाळा कधी आहे? द वर्कशॉप इज नेक्स्ट वीक. कार्यशाळा पुढच्या वीक मध्ये आहे. आता इथे नेक्स्ट वीकच्या ऐवजी तुम्ही म्हणू शकता उद्या आहे, तर तुम्ही म्हणणार द वर्कशॉप इज टुमॉरो. द वर्कशॉप इज डे आफ्टर टुमॉरो. म्हणजे काय? एक दिवसाआड. When is the workshop? The workshop is next week. When is the workshop?
नेक्स्ट नेक्स्ट व्हेन इज द प्रोजेक्ट ड्यू? प्रकल्पाची तारीख कधी आहे? द प्रोजेक्ट इज ड्यू नेक्स्ट मंथ. प्रकल्पाची तारीख पुढच्या महिन्यात आहे. व्हेन इज द प्रोजेक्ट ड्यू? द प्रोजेक्ट इज ड्यू नेक्स्ट मंथ. व्हेन इज द फ्लाइट? फ्लाइट कधी आहे? द फ्लाइट इज ॲट 6 PM. फ्लाइट संध्याकाळी 6 वाजता आहे. व्हेन इज द फ्लाइट? द फ्लाइट इज ॲट 6 PM. फ्लाइट कधी आहे? व्हेन इज द फ्लाइट? द फ्लाइट इज ॲट 6 PM. तुम्ही म्हणू शकता ट्रेन कधी आहे? व्हेन इज द ट्रेन? ओके, सो फ्लाइटच्या ऐवजी तुम्ही ट्रेन म्हणू शकतात, बस म्हणू शकतात, व्हॉट एव्हर यू वॉन्ट. नेक्स्ट, व्हेन इज द इव्हेंट? द इव्हेंट इज ऑन फ्रायडे. इव्हेंट फ्रायडेला आहे. व्हेन इज द इव्हेंट? इव्हेंट म्हणजे एखादा महत्वाचा कार्यक्रम. The event is on Friday. When is the event? The event is on Friday. Next, when is the deadline for submission? Submission ची शेवटची तारीख कधी आहे? The deadline is on 31st July. Submission ची शेवटची तारीख 31 जुलैला आहे. When is the deadline for submission? The deadline is on 31st July. Next, when is your graduation? तुझा पदवीदान समारंभ कधी आहे? My graduation is in May. माझा पदवीदान समारंभ मे मध्ये आहे. When is your graduation? My graduation is in May. Next, when is the doctor's appointment? डॉक्टरची अपॉइंटमेंट कधी आहे? The doctor's appointment is on Thursday. डॉक्टरची अपॉइंटमेंट गुरुवारी आहे. When is the doctor's appointment? The appointment is on Thursday. When is the doctor's appointment? When it is Thursday. Next. When is the school reopening? शाळा कधी सुरू होणार आहे? रिओपनिंग म्हणजे समरच्या सुट्ट्या असतात, उन्हाळ्याच्या सुट्ट्या असतात आणि त्यानंतर शाळा सुरू होते परत नवीन वर्षासाठी. त्याला रिओपनिंग डे म्हणतात. ओके, पुन्हा शाळा सुरू होते. When is the school reopening? The school reopens in June. जून मध्ये शाळा पुन्हा सुरू होते. When is the school reopening? The school reopens in June. Next, when is the project presentation? प्रकल्प सादरीकरण कधी आहे? The presentation is on Tuesday. प्रकल्प सादरीकरण मंगळवारी आहे. When is the project presentation? The presentation is on Tuesday. When is the project presentation? Presentation is on Tuesday. Come on guys, speak with me. Okay, जरी मी स्पेस घेतली, त्या स्पेस मध्ये सुद्धा तुम्हाला मोठ्याने बोलायचं आहे, माझ्या बरोबर सुद्धा मोठ्याने बोलायचं आहे. सो प्रत्येक सेंटेन्स मी 3 वेळा रिपीट करते, त्यामुळे इथेच तुमची 3 वेळा प्रत्येक सेंटेन्स बोलून प्रॅक्टिस होते आहे. अँड इफ यू नीड मोर टाइम यू कॅन पॉज द व्हिडिओ अँड प्रॅक्टिस. नेक्स्ट, व्हेन इज द नेक्स्ट टेस्ट? पुढची परीक्षा कधी आहे? द नेक्स्ट टेस्ट इज इन 2 weeks. 2 आठवड्यात पुढची परीक्षा आहे. When is the next test? The next test is in 2 weeks. When is the next test? The next test is in 2. Very good. Next, when is the sale? Sale कधी आहे? The sale is in next month. पुढच्या महिन्यात सेल आहे. When is the sale? The sale is in next month. When is the sale? The sale is in next month. Very good. Next, when is the concert starting? अरे, कार्यक्रम कधी सुरू होणार आहे? The concert starts at 7 PM. Concert 7 वाजता सुरू होणार आहे. When is the concert starting? The concert starts at 7 PM. Next, when is your team meeting? तुझी टीमची मीटिंग कधी आहे? The team meeting is on Wednesday. टीमची मीटिंग बुधवारी आहे.
ओके, आता बरेच जण याला वेनसडे म्हणतात. सो हे म्हणायचं आहे वेन्सडे, नॉट वेनसडे. ओके, कम ऑन. When is your team meeting? The team meeting is on Wednesday. Next, when is the housewarming party? Housewarming party म्हणजे गृहप्रवेशाची पार्टी, or you can say वास्तुशांती. The housewarming party is on Sunday. गृहप्रवेशाची पार्टी रविवारी आहे. When is the housewarming party? The housewarming party is on Sunday. Next, when is the final match? अंतिम सामना कधी आहे? The final match is next Sunday. Final match Sunday ला आहे. When is the final match? The final match is next Sunday. Next. आता आपण बघितलं, आतापर्यंत आपण when is चे सेंटेन्स बघितले, when do you चे सेंटेन्स बघितले. आता आपण बघूया when are. ओके, सो अनेक वचनी जेव्हा आपल्याला सब्जेक्ट वापरायचा असतो तेव्हा आपण when are म्हणतो, किंवा तू, यू हा सब्जेक्ट बरोबर सुद्धा आपण आर वापरलं जातं. सो जेव्हा आपल्याला विचारायचं असतं की अरे तू कधी फ्री असतोस, किंवा तू कधी काम करतोस, तू कधी जातोस, सो तेव्हा तुम्ही when are you वापरू शकतात. कम ऑन, लेट्स प्रॅक्टिस. When are you free? तू कधी मोकळा असतोस? आय एम फ्री आफ्टर 5 PM. मी संध्याकाळी 5 वाजेनंतर फ्री असतो. When are you free? I am free after 5 PM. When are you free? I am free after 5 PM. Next, when are you leaving? तू कधी निघतोस? I am leaving at 6 PM. मी संध्याकाळी 6 वाजता निघतो. When are you leaving? I am leaving at 6 PM. Repeat out. Next, when are you coming home? तू घरी कधी येतोयस? आय एम कमिंग होम ॲट 7 PM. मी संध्याकाळी 7 वाजता घरी येतो. When are you coming home? I am coming home at 7 PM. When are you coming? I am coming at 7 PM. Next, when are you visiting your friends? तू तुझ्या मित्रांना कधी भेटतोस? I am visiting my friends this weekend. अरे या आठवड्यात मी माझ्या मित्रांना भेटणार आहे. When are you visiting your friends? I'm visiting my friends this weekend. Next, when are you going to the market? तू बाजारात कधी जातोयस? I'm going to the market in the morning. मी बाजारात सकाळी जातो. When are you going to the market? I'm going to the market in the morning. When are you going to the market? I'm going to the market in. आता वेन आर यू गोइंग, आता तुम्हाला जर मार्केटच्या ऐवजी विचारायचं असेल वेन आर यू गोइंग टू द स्कूल, वेन आर यू गोइंग टू द ऑफिस, सो लास्टचं फक्त मार्केट चेंज करायचं आहे आणि तुम्ही प्रॉपर तिथे तुम्हाला हवं ते विचारू शकता. नेक्स्ट, वेन आर यू अटेंडिंग द मीटिंग, तू बैठक कधी अटेंड करतो, म्हणजे तू मीटिंग कधी अटेंड करतो. आय एम अटेंडिंग द मीटिंग टुमॉरो. When are you attending the meeting? I am attending the meeting tomorrow. आता इथे अर्थ असाही घेऊ शकतो की तू कधी मीटिंग अटेंड करणार आहेस. ठीक आहे, असाही इथे अर्थ होतो. When are you going to the market म्हणजे तू बाजारात कधी जातोयस, कधी जाणार आहेस, हे दोन्ही अर्थ याचे होऊ शकतात. नेक्स्ट, when are you finishing this project? तू हा प्रकल्प कधी पूर्ण करतोयस. आय एम फिनिशिंग द प्रोजेक्ट नेक्स्ट वीक. मी पुढच्या आठवड्यात हा प्रोजेक्ट पूर्ण करतोय. When are you finishing the project? I am finishing the project next week. When are you finishing the project? I am finishing the project next. When are you going on vacation? तू सुट्टीला कधी जातोयस. आय एम गोइंग ऑन व्हॅकेशन इन डिसेंबर. मी डिसेंबरला सुट्टीला जातोय. When are you going on vacation? I am going on vacation in December.
When are you visiting the doctor? I am visiting the doctor this Friday. मी या फ्रायडेला डॉक्टरांना भेटणार आहे. When are you visiting the doctor? I am visiting the doctor this Friday. When are you visiting the doctor? Visiting the doctor this Friday. Very good. Next, when are you free to talk? I am free to talk after 8 p.m. ओके, मी रात्री 8 वाजेनंतर बोलण्यासाठी मोकळा असतो. ठीक आहे, वेन आर यू फ्री टू टॉक? तू कधी बोलण्यासाठी मोकळा असतो? आय एम फ्री टू टॉक आफ्टर 8 p.m. वेन आर यू फ्री टू टॉक? आय एम फ्री टू टॉक आफ्टर 8 p.m. नेक्स्ट, वेन आर यू प्लॅनिंग द ट्रिप? तू ट्रिप कधी प्लॅन करतोयस? आय एम प्लॅनिंग द ट्रिप नेक्स्ट मंथ. मी नेक्स्ट मंथला ट्रिप प्लॅन करणार आहे. वेन आर यू प्लॅनिंग द ट्रिप? आय एम प्लॅनिंग द ट्रिप नेक्स्ट मंथ. Next, when are you going to the gym? I'm going to the gym in the morning. तू जिमला कधी जातोस? मी जिमला सकाळी जातो. When are you going to the gym? I'm going to the gym in the morning. Next, when are you starting the course? तू कोर्स कधी सुरू करतोयस? I'm starting the course next Monday. मी नेक्स्ट मंडे पासून कोर्स सुरू करतोय. When are you starting the course? I'm starting the course next month or next Monday, whatever you can. Next, when are you buying groceries? I am buying groceries this evening. तू किराणा माल कधी खरेदी करतोयस? मी संध्याकाळी किराणा माल खरेदी करतोय. When are you buying groceries? I am buying groceries this evening. Now, what is mean by groceries? So, groceries means आपण जे घरात लागणारा छोटा छोटा किराणा माल घेतो त्याला groceries म्हणतात. नेक्स्ट, when are you visiting your family? तू तुझ्या कुटुंबाला कधी भेटतोस? I am visiting my family this weekend. मी ह्या आठवड्यात माझ्या कुटुंबाला भेटतो. नेक्स्ट, when are you submitting the assignment? तू असाइनमेंट कधी सबमिट करतोयस? I am submitting the assignment tomorrow. मी उद्या असाइनमेंट सबमिट करतोय. When are you submitting the assignment? I am submitting the assignment tomorrow. Come on. When are you submitting the assignment? Next, when are you watching the movie? तू चित्रपट कधी बघतोस? I am watching the movie tonight. मी आज चित्रपट रात्री बघणार आहे. When are you watching the movie? I am watching the movie tonight. When are you leaving for the airport? तू विमानतळासाठी कधी निघतोयस? I am leaving for the airport at 5 a.m. मी सकाळी 5 वाजता विमानतळासाठी निघतोय. When are you leaving for the airport? I'm leaving. Next, when are you meeting your boss? तू तुझ्या बॉसला कधी भेटतोयस? I am meeting my boss this afternoon. मी दुपारी बॉसला भेटणार आहे. नेक्स्ट, when are you taking break? तू ब्रेक कधी घेणार आहेस? आय एम टेकिंग अ ब्रेक ॲट नून. मी दुपारी ब्रेक घेणार आहे. When are you taking a break? I am taking a break at noon. When are you taking a break? I am taking a break at. Very good, guys. Come on. When are you going to bed? तू झोपायला कधी जातोयस? I am going to bed at 11 p.m. मी रात्री 11 वाजता झोपायला जातो. Come on, repeat after me. When are you going to bed? I am going to bed at 11 p.m. Next, when are you cleaning the house? तू घर कधी स्वच्छ करतेस? I am cleaning the house this Saturday. मी या शनिवारी घर स्वच्छ करते. When are you cleaning the house? I am cleaning the house this Saturday.
नेक्स्ट, वेन आर यू प्रॅक्टिसिंग पियानो? तू पियानोची प्रॅक्टिस कधी करतेस? आय एम प्रॅक्टिसिंग पियानो दिस इव्हनिंग. मी संध्याकाळी पियानोची प्रॅक्टिस करणार आहे. वेन आर यू प्रॅक्टिसिंग पियानो? आय एम प्रॅक्टिसिंग पियानो दिस इव्हनिंग. नेक्स्ट, वेन आर यू विजिटिंग युअर फ्रेंड्स? तू तुझ्या मित्रांना कधी भेटतेस? आय एम विजिटिंग माय फ्रेंड्स टुमॉरो. मी उद्या माझ्या मित्रांना भेटते आहे. When are you visiting your friends? I am visiting my friends tomorrow. Next, when are you writing the report? तू report कधी लिहितोस? I am writing the report this week. मी या आठवड्यात report लिहितो. When are you writing the report? I am writing the report this week. Next, when are you celebrating? तू साजरा कधी करणार आहेस? मग आता तुम्ही म्हणू शकतात, when are you celebrating your birthday? When are you celebrating दिवाळी? सो तुम्ही एक्सटेंड करू शकतात क्वेश्चन. आय एम सेलिब्रेटिंग नेक्स्ट वीक. मी पुढच्या आठवड्यात साजरा करणार आहे. When are you taking the test? तू चाचणी कधी घेणार आहेस? आय एम टेकिंग द टेस्ट नेक्स्ट मंथ. मी पुढच्या महिन्यात चाचणी घेतो. When are you taking the test? I'm taking the test next month. Very good. When are you planting the trees? तू झाडे कधी लावणार आहेस? I'm planting the trees this weekend. मी या आठवड्यात च्या शेवटी झाडं लावणार आहे. When are you planting the trees? I'm planting the trees this weekend. Next, when are you going for a run? तू धावायला कधी जातोस? I'm going for a run tomorrow morning. Very good. आय होप गाईज तुम्ही सुद्धा माझ्या बरोबर बोलून प्रॅक्टिस करता आहात. आय एम शुअर हा व्हिडिओ थोडा मोठा आहे, पण तुम्हाला तो वारंवार ऐकायचा आहे आणि तुम्हाला एका ठिकाणी लावून द्यायचा आहे आणि ऐकत राहायचंय. कारण की जितकं जास्त तुम्ही ऐकाल आणि बोलून प्रॅक्टिस कराल तितकी तुमची प्रॅक्टिस होणार आहे. सो देर इज नो एनी शॉर्टकट फॉर प्रॅक्टिस. तुम्ही असं म्हणू नका की अरे ठीक आहे मी 1 मिनिटाचा व्हिडिओ बघतो आणि इंग्लिश बोलायला शिकतो. नो, यू हॅव टू वॉच this long videos and practice with it. Practice is the main key if you want to learn fast. Yes, come on guys. आता मी तुम्हाला सांगते आहे की जसं आपण बघितलं की when are, when is, when do you हे सेंटेन्स स्ट्रक्चर्स आपण आतापर्यंत बघितले. सो त्याचप्रमाणे अजून बरेचसे सेंटेन्स स्ट्रक्चर आहेत जे आपण वेनचा वापर करून शिकतो. जसं वेन कॅन वी मीट, पण कधी भेटू शकतो? वेन विल यू कॉल मी? वेन डिड यू अराइव्ह? वेन डज द स्टोअर ओपन? सो असे खूप सारे सेंटेन्स स्ट्रक्चर आहेत जे आपण शिकणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सो तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा आणि आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर कोणतेही व्हिडिओ स्किप करायचे नसतील, स्टेप बाय स्टेप सगळे व्हिडिओज बघायचे असतील तर चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जेवढं जास्त तुम्ही व्हिडिओज बघाल आणि प्रॅक्टिस कराल तेवढं जास्त तुम्हाला फायदा होईल. सो थँक्यू सो मच गाईज फॉर जॉईनिंग द सेशन अँड वॉच दिस व्हिडिओ टिल द एंड. हा व्हिडिओ तुम्ही रोज 10 दिवस कंटिन्यू जर ऐकला तर म्हणजे तुम्ही रिअलाइज कराल की तुम्हाला आता खूप सहज हे सेंटेन्स बोलता येत आहेत. गाईज कसं आहे, तुम्ही जर म्हटलेत की मला शिकायचं आहे पण प्रॅक्टिस नको किंवा इतकं 1 तासाचा व्हिडिओ मी नाही पाहू शकत किंवा अर्धा तासाचं हे तर असे रिझन्स आपल्याकडे खूप असतात. पण तुम्हाला काही करायचं नाहीये, तुम्हाला व्हिडिओ लावून द्यायचा आहे आणि ऐकत राहायचंय. कारण की जेवढं जास्त तुम्ही ऐकाल तितकं पटकन तुम्ही बोलायला शिकाल. हा एक सिंपल आणि एकदम बेसिक फंडा आहे. सो listening practice is most important and try to make your own sentences according to this. ओके, तुम्ही सुद्धा स्वतःचे तुमचे सेंटेन्स तयार करा आणि बोलून प्रॅक्टिस करा. चलो देन, see you in the next video. Till then, bye bye, keep practicing.